तळोदा येथे नूतन शासकीय विश्रामगृहाचे लोकार्पण. तळोदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृहाचे लोकार्पण राज्याचे आदिवासी विकास मंत्री तुळजाई गावित यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार राजेश पाडवी, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर शशिकांत वाणी, बळीराम पाडवी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजपा शहराध्यक्ष गौरव वाणी, योगेश चौधरी, जितेंद्र सूर्यवंशी, प्रकाश वळवी, नारायण ठाकरे, श्याम राजपूत, वीरसिंग पाडवी, विठ्ठल बागले, सतीश वळवी आदी उपस्थित होते. तळोदा येथील 125 वर्ष जुने ब्रिटिशकालीन शासकीय विश्रामगृह होते. या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने आमदार राजेश पाडवी यांच्या विशेष प्रयत्नातून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 2,67,00,000 रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. विश्रामगृहात 2 अत्याधुनिक VIP कक्ष, 2 साधारण कक्ष, स्वतंत्र स्वयंपाकगृह, भोजन कक्ष, मीटिंग हॉल, वाहनतळ अशा अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या प्रसंगी आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले की, या अत्याधुनिक नूतन इमारतीमुळे तळोदा शहराच्या वैभव भर पडली आहे. लवकरच तळोदा पंचायत समितीच्या नूतन इमारत व वनविभागाचे विश्रामगृहाच्या कामाला देखील सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर गावित यांनी नूतन इमारतीमुळे नागरिकांना सोयी सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. या इमारतीची देखरेख चांगल्या प्रकारे ठेवावी व या ठिकाणी लॉन उभारून सुशोभीकरण करण्यात यावे असे देखील सूचना त्यांना दिल्या. तळोदा शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू असून तळोदा शहर जिल्ह्याचे क्रीम शहर म्हणून ओळखले जाईल, असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी उपअभियंता नितीन वसावे, शाखा अभियंता सुधाकर छरे, अनिल पावरा, ठेकेदार स्वप्नील पाटील आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन हंसराज माफले यांनी केले तर आभार प्रदर्शन निखिल साळुंखे यांनी केले. आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा.